नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना दाताचे विविध समस्या असतात, जसं की दातामध्ये सेन्सिटिव्हिटी जाणवते, पायरियाची समस्या असते, दातामधून रक्त येण्याची समस्या असते किंवा मार लागल्यामुळे दात हालण्याची पण समस्या असते. तर यावर अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. या वनस्पतीच्या वापराने जर आपण दात घासले तर दाताची सेन्सिटिव्हिटी जाते, त्याचबरोबर दाताची पायऱ्याची समस्या, हिरड्यातून रक्त येणे, त्याचबरोबर दात हालण्याची जी समस्या असते ते दात हालण्याची समस्यासुद्धा निघून जाते. कारण बऱ्याच जणाला मार लागला दातावर तर हे दात जे आहेत ते हालत असतात. तर हे दात मुळापासून आवळले जातात या वनस्पतीच्या वापराने आणि दाताची सेन्सिटिव्हिटीसुद्धा निघून जाते. त्याचबरोबर तुमच्या त्वचेचे रोग जे आहेत ते सुद्धा या वनस्पतीच्या वापराने सहज निघून जातात. तर दाताची सेन्सिटिव्हिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर डेंटिनल ट्युबल्समध्ये डेंटिनल फ्लुइड असतं आणि त्याच्या सहवासात एखादा उत्तेजक पदार्थ जर आला, म्हणजे जसं की थंड पदार्थ, गरम पदार्थ किंवा गोड पदार्थ. आता याच्यामधला जो थंड पदार्थ आहे हा सर्वाधिक उत्तेजक असतो दातांसाठी. त्याच पद्धतीनं गोड पदार्थ जे आहेत त्यामध्ये साखरेतील जे ऑस्मॅटिक ग्रॅडियंट्स असतात, त्यामुळे सुद्धा दातामधलं हे फ्लुइड जे आहे ते उत्तेजित होतं. हे डेंटिनल फ्लुइड उत्तेजित झालं की मग ते नसामध्ये सरलं जातं आणि आपल्या दातामध्ये तीव्र वेदना जाणवतात, झणझणाट आपल्या दातामध्ये जाणवते, दातामध्ये वेदना होतात. क्रीम खाल्ली, थंड पाणी पिलं किंवा गरम चहा पिला तरी आपल्या दातामध्ये सेन्सिटिव्हिटी जाणवते. तर यावर अतिशय उपयुक्त असा उपाय तुम्हाला ही चित्रामध्ये दिसणारी जी वनस्पती आहे याला मराठीमध्ये करंज असं म्हणतात. करंज, इंग्लिशमध्ये याचं नाव आहे फेवरनट. ही वनस्पती नदीच्या कडेने सर्वत्र उपलब्ध असते. ही वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे करंज. याला हिंदीमध्ये कटरंज असं म्हणतात, संस्कृतमध्ये याचं नाव करंज असंच आहे. आणि ही करंज जर तुम्हाला उपलब्ध नाही झाली तरी याचं तेल मात्र तुम्हाला सर्व आयुर्वेदिक स्टोअरवर उपलब्ध होतं आणि त्या तेलाचा सुद्धा तुम्हाला वापर हा दाताची सेन्सिटिव्हिटी घालवण्यासाठी करता येतो. त्याचबरोबर त्वचेचे जे रोग आहेत, जुनाट रोग, ते सुद्धा याने घालवण्यासाठी या करंजाच्या तेलाचा उपयोग केला जातो. बायोडिझेलचा उत्तम स्रोत म्हणून याच्याकडं पाहिलं जातं. अशी ही करंज अनेक दृष्टीने उपयुक्त आहे. तर ही जी करंजाची जी छोटीशी फांदी आहे, या फांदीने जर आपण सकाळी दात घासले, दात घासण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वनस्पतीचा वापर करत असतो. लिंबाची काडी आहे, बाबळीची काडी आहे, त्याचबरोबर आंब्याचं पान आहे आणि हे सुद्धा वनस्पती आपण वापरत असतो, ज्याचं नाव आहे करंज. करंजाच्या फांदीने जर आपण दात घासले तर तुमचे जे दात हालण्याची समस्या आहे ती दात हालण्याची समस्या निघून जाते. त्याचबरोबर दातामध्ये जर तुमच्या सेन्सिटिव्हिटी जाणवत असेल तर ही सेन्सिटिव्हिटी सुद्धा निघून जाते. दात दुखण्याची जी समस्या आहे ती निघून जाते. त्याचबरोबर या करंजाच्या पानाचा जर तुम्ही वापर केला, करंजाच्या पानाच्या रसामध्ये जर गंधक मिक्स करून तुम्ही जर तुमच्या त्वचा रोग असलेल्या भागावर जो तुम्ही लावलं तर तुमचा त्वचा रोग जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. जर तुम्हाला करंज उपलब्ध नाही झाली तर या करंजाचं तेल तुम्हाला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतं. या करंजाच्या तेलामध्ये तुम्ही लिंबू रस मिक्स केल्यानंतर हे करंजाचं जे तेल आहे त्याला पिवळा रंग येतो आणि हा पिवळ्या रंगाचं तेल जर तुम्ही त्वचा रोग झालेल्या भागावर जर लावलं तर कितीही जुनाट त्वचा रोगाची समस्या असेल तर ती सुद्धा निघून जाते. मूळव्याधीवर सुद्धा याचा उपयोग केला जातो. मूळव्याधी असणाऱ्या भागावर याच्या कवळ्या पाना जर लेप दिला तर ही समस्या जी आहे ती हलकी होऊन जाते. दाताच्या सेन्सिटिव्हिटीसाठी बाजारात उपलब्ध असणारे जे विविध प्रकारचे टूथपेस्ट आहेत, विविध प्रकारचे औषध आहेत, यामध्ये एक केमिकल असतं आणि या केमिकलमुळे तुमच्या तोंडामधील जी आंतरत्वचा आहे ती सर्वात नाजूक त्वचा असते, जीभ असते, तुमची घशामधली त्वचा असते, याच्यावर त्याचा इफेक्ट होतो. जिभेवर त्याचा इफेक्ट होऊन जिभेची चव नाहीशी होते. अशा पद्धतीचे हानिकारक परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. म्हणून या वनस्पतीचा वापर करा, तुम्हाला दाताची सेन्सिटिव्हिटी राहणार नाही. तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.